या लाडक्या बहिणींच्या रूपामध्ये इथं दुर्गा शक्ती अवतरलेली आहे। सगळीकडे माझ्या भगिनी बहिणी लाडक्या बहिणी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, त्यांचं मी मनापासून स्वागत करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। आणि आपला महाराष्ट्र राजमाता जिजाऊंचा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा, आणि म्हणून अहमदनगरचं नाव आपण अहिल्या देवी नगर केलं आणि परवा केंद्र सरकारने पण त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं। त्याचबरोबर या ठिकाणी आजचा हा कार्यक्रम जो आहे हा नारी शक्ती आदिशक्तीचा सन्मान करणारा आहे। आज माझ्या अगोदर आपल्या दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी आपल्या ज्या योजना आहेत या योजना त्याच्याबद्दल माहिती दिली। हे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि या सर्वसामान्यांच्या सरकारमध्ये आज आपण जर पाहिलं तर मगाशी मला कलेक्टर साहेबांनी दिलंय की कुठे आहे रे बाबा, महिला सक्षमीकरणाच्या योजनेमध्ये एकूण लाभार्थी 26,51,000 आहेत। त्यापैकी महिला लाभार्थी आहेत 23,33,000, म्हणजे 88% माझ्या महिला भगिनी आहेत। आणि म्हणून संभाजीनगरच्या सर्व अधिकाऱ्यांना पण मी मनापासून धन्यवाद देतो। हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ठिकाणी सुरू केल्यानंतर या विभागाने माझी आपली छोटी बहीण आदिती तटकरे, त्यांचा विभाग अनुप कुमार असतील, या सर्वांनी या ठिकाणी एवढ्या जलद गतीने ही योजना सुरू केली की विरोधकांना देखील प्रश्न पडला। त्या अगोदर म्हणत होते की पैसे येणार नाहीत, ही चुनावी जुमला आहे, ही फसवी योजना आहे, आणि जसे पैसे आले तसं म्हणायला लागले पैसे लवकर काढून घ्या नाही तर सरकार काढून घेईल। अरे बाबा, हे देणारं सरकार आहे, हे घेणारं नाही। ही देना बँक आहे, ही लेना बँक नाही। पूर्वी होती, पूर्वीचं सरकार हप्ते घेणारं होतं, अगदी गृहमंत्री पण जेलमध्ये गेले, परंतु हे सरकार माझ्या बहिणींच्या खात्यात हप्ते भरणारं सरकार आहे। हा फरक आपल्या सरकारमध्ये आहे। कालच या ठिकाणी आमच्या आशाताईंनी सांगितलं, आशा भोसले आपल्या मुंबईमध्ये एका कार्यक्रमात आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित होत्या आणि आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं काम मोदी साहेबांनी केंद्र सरकारने केलं आणि म्हणून आपण तो कार्यक्रम आयोजित केला होता। त्याच्यामध्ये आशाताईंनी सरकारच्या कामाचं कौतुक केलं। आशाताईंनी कौतुक केलं, म्हणाल्या खरं म्हणजे सरकारचं काम चांगलं आहे। त्याने पूर्वीची एक आठवण सांगितली की दिवसातून 2 वेळा देखील त्यांच्या परिवाराला कुटुंबाला 2 दिवसाचं जेवण मिळत नव्हतं। सकाळचं दुपारी, दुपारचं संध्याकाळी, अशा प्रकारची त्यांची दिनचर्या होती। त्यांनी आठवण केली, हे 1,500 रुपये माझ्या सर्वसामान्य महिला भगिनींसाठी एक मदतीचा हात देणारे 1,500 रुपये महिन्याला आहेत। याचं सरकारचं कौतुक त्यांनी केलं, त्याने शाबासकी दिली आणि विरोधकांच्या देखील चांगली थोबाडात दिली लावून, एक ही मारा लेकिन सॉलिड मारा। आणि म्हणून आशाताईंचं पण मी मनापासून कौतुक अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो।
आदरणीय म्हणजे बघा, आशाताईंनी याला सर्टिफिकेट दिलं, तुम्ही तर अगोदरच दिलंय. मोदीजींनी देखील काल सांगितलं, महिला सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र हा देशाला दिशा दाखवणारं राज्य आहे. याच्यापेक्षा आपल्याला काय सर्टिफिकेट पाहिजे? आणि म्हणून ही योजना पहिली बंद पडावी म्हणून लोकांनी, विरोधकांनी प्रयत्न केले. त्याच्यामध्ये अनेक सावत्र भावांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला. पण माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगू इच्छितो, या दुष्ट सावत्र भावांना योग्य वेळी जोडा दाखवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. हे आपल्याला मी या ठिकाणी सांगू इच्छितो. कारण ते म्हणाले 1,500 रुपये काय लाच देताय का? 1,500 रुपये काय महिलांना विकत घेताय का? 1,500 रुपये का भीक देताय का? अरे काय वाटेल ते तोंड आहे म्हणून काही बोलायचं? माझ्या या लाडक्या बहिणी लाखो करोडोंच्या संख्येने आज याचा लाभ घेत आहेत. आज काहीतरी मनाची नाही, जनाची नाही, मनाची तरी वाटली पाहिजे होती. या माझ्या लाडक्या बहिणी या खऱ्या अर्थाने सावित्रीच्या लेकी आहेत. हा दुर्गेचा अवतार आहे. आणि यांच्या नादाला लागाल तर विरोधी पक्षाचं सगळ्यांचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचा या ठिकाणी मी विश्वास व्यक्त करतो. खरं म्हणजे मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं की काही लोक कोर्टात गेले, मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेले. मुंबई उच्च न्यायालयाने आमच्या लाडक्या बहिणींच्या बाजूने निर्णय दिला आणि त्याला मारला, चपराक दिली, त्याचं याचिका फेटाळून लावली. नंतर नागपूर हायकोर्टामध्ये कोणीतरी गेला, काँग्रेसचा अडपल्लेवार का काय होतं, वडपल्ली काय, अनिल वडपल्लीवार हा काँग्रेसचा कार्यकर्ता, तो नागपूरमध्ये गेला. बघा, एक तर बदनाम करायचं, दुसरं कोर्टात जायचं. अरे माझ्या लाडक्या बहिणींच्या मुलांच्या तोंडातला घास हिरावून नेण्याचं काम तुम्ही, पाप तुम्ही करताय. कुठं फेडाले पाप? कोविड मध्ये तुम्ही खिचडीमध्ये पाप केलं, बॉडी बॅग मध्ये पाप केलं. आता इथं तरी सोडा. आपला आनंदाचा शिरा दिवाळीला गणपतीला देतो आपण, त्याच्यात पण कोर्टात गेले. अरे कुठं फेडणार हे पाप? आणि म्हणून आज मी आपल्याला सांगतो की हे देणारं सरकार आहे, ही देण्याची आमची नियत आहे. आणि म्हणून पहिल्या दिवसापासून आम्ही सांगितलं ही योजना कुणाचाही बाप आला तरी बंद होणार नाही. हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. कारण याचे सर्व पैशाची तरतूद आम्ही केलेली आहे. फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही हे काम केलेलं नाही, तर हे काम निवडणुका असू द्या नसू द्या, आम्हाला तुम्हाला पैसे द्यायचे होते. कारण तुमच्या संसाराला हातभार लावायचा होता. आम्ही देखील गोरगरीब परिवारातून आलोय. मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, सर्वसामान्य कुटुंबातून आलोय. माझी आई प्रपंच घर महिन्याला चालवायची, ते मी बघितलंय डोळ्यांनी. आणि म्हणून आमचं जेव्हा सरकार आलं तेव्हा का आमच्या बहिणींच्या संसाराला हातभार लावायचा नाही, का करायचं नाही? आणि म्हणून ही योजना जी आहे ही कायम सुरू राहणार आहे. तुम्हाला मी सांगतो, या ठिकाणी आम्ही मगाशी अजितदादांनी सांगितलं 3 महिन्याचे पैसे आले, 3 महिन्याचे पैसे आले त्यांनी हात वरती केले. ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे आले त्यांनी हातवर करा. हे बघा दादा, ऑक्टोबर नोव्हेंबरचे पण पैसे आले. म्हणजे हे सरकार ऍडव्हान्स पैसे देणार आहे. हे सरकार ठेकेदारांकडून ऍडव्हान्स घेणारं सरकार नाही, हे देणारं सरकार आहे. अरे कोणीतरी म्हटलं असतं चला ठीक आहे, आता ऑक्टोबर नोव्हेंबर तर पुढं आहे, आता कशाला द्यायचे? परंतु हे सावत्र दुष्ट भाऊ जशी आचारसंहिता लागेल कुठंतरी मांजर आडवं घालतील, म्हणून आम्ही अगोदरच पैसे देण्याचं काम सुरू केलेलं आहे. यावरून तुम्ही लक्षात ठेवा की आमची नियत साफ आहे, नीती साफ आहे, देण्याची आमची इच्छा प्रामाणिक आहे.
आणि म्हणूनच ही योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, लेक लाडकी लखपती योजना असेल, मुलींचं उच्च शिक्षण मोफत देणारी योजना असेल, पिंक रिक्षा देणारी योजना असेल, अशा एसटी मध्ये मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं 50% आपण सवलत देतो, या अशा अनेक योजना ज्या सवलतीच्या आहेत, या सवलतीच्या योजना आपण का देतोय लाडक्या बहिणींना? काही लाडक्या बहिणींनी काही याच्यामध्ये छोटा मोठा व्यवसाय सुरू केला, त्याच्यातून 1,500 मध्ये सुरू केला, 10,000 रुपये मिळाले. 3,000 रुपयामध्ये आणखी व्यवसाय मोठा केला, 20,000 रुपये मिळाले. तुम्हाला मी एवढंच सांगतो, मी जास्त काय बोलणार नाही, पण आपल्याला मी सांगतो, तुम्ही जशी सरकारची ताकद वाढवाल, अजितदादा एकदम रोखठोकपणे सांगतात की योजना चालू करायची ठेवायची असेल तर तुम्हाला काय केलं पाहिजे. पण मी तुम्हाला सांगतो, ही योजना कायम सुरू राहणार. तुम्ही या सरकारला जेवढी ताकद द्याल, आम्ही तुम्हाला 1,500 वर ठेवणार नाही, 1,500चे 2,000 करणार, 2,000चे 2,500 करणार, 2,500चे 3,000 करणार. तुम्ही ताकद आणखी वाढवाल तर 3,000 पेक्षा जास्ती देताना देखील सरकार हात आकडता घेणार नाही, कारण हे तुमचे पैसे आहेत, हे जनतेचे पैसे आहेत, हे जनतेला देण्यासाठीच आम्ही इथं सरकारमध्ये आलो. आणि म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो, या माझ्या लाडक्या बहिणींना, आपल्याला, तुम्हाला, आम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे. या राज्यातल्या सगळ्या बहिणी लखपती होतील, त्या दिवशी तो दिवस आमच्यासाठी समाधानाचा आणि आनंदाचा दिवस असेल. आता मला आदितीने, माझ्या छोट्या बहिणीने एक चिठ्ठी दिली. या कार्यक्रमामध्ये काही गरोदर माझ्या बहिणी आलेल्या आहेत. त्यांचा निरोप आहे की आम्हाला माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे आभार तर मानतोच, पण आम्हाला गरोदर असताना 1,500 रुपये मिळतात, त्याचं औषध आणि आहारासाठी आम्ही वापर करतोय. त्यांनी तिघांनाही राख्या दिल्यात. माझ्या बहिणींना मनापासून मी धन्यवाद देतो, माझ्या त्या बहिणींचं मनापासून आभार मानतो. खरं म्हणजे हे सरकार सर्वसामान्यांचं आहे, गोर गरिबांचं आहे. आणि म्हणूनच मगाशी आपले देवेंद्रजींचं जे खातं ऊर्जा खातं आहे, त्या ऊर्जा खात्यामध्ये शेतकऱ्यांना 7.5 HP मोटर पंपाने शेती करणाऱ्या 45 लाख शेतकऱ्यांना वीज बिल माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. ते देखील आपण आज निर्णय घेतलेला आहे. आणि म्हणून तेही मिळेल बसा. आणि म्हणून आपल्याला एवढंच सांगतो की हे सरकार देणार आहे. आज आपण अनेक योजनांना आज इथे निर्णय योजनांचा घेतोय. माझ्या लाडक्या भावांना पण आम्ही सोडलेलं नाही. प्रशिक्षण भत्ता देण्याचा निर्णय आम्ही घेतला. 6,000, 8,000, 10,000 रुपये महिन्याला त्यांना मिळतात. आता ते ट्रेंड होतील आणि त्यांना नोकरी मिळेल. आज वयोश्री योजना आम्ही केली आणि वयोश्री योजनेमध्ये 3,000 रुपये ज्येष्ठांना डीबीटीच्या माध्यमातून देण्याचा निर्णय आपण घेतला. तो देखील निर्णय आपण घेतलेला आहे. आणि म्हणून असे सगळे निर्णय आपण या ठिकाणी घेतोय. याचं कारण या सर्वसामान्यांचं सरकार आमचं म्हणतो. आम्ही सगळे लोक आपल्यातले आहोत. आज विरोधकांना मी एवढंच आपल्याला सांगतो, 2.5 वर्षामध्ये विरोधकांनी महाविकास आघाडीने घेतलेले निर्णय, बंद केलेली कामं, बंद पाडलेले प्रकल्प, याचा लेखाजोखा बघा. आणि 2-2.25 वर्षामध्ये या महायुती सरकारने केलेली कामं बघा. होऊन जाऊ द्या दूध का दूध आणि पाणी का पाणी. आम्ही जनतेच्या न्यायालयामध्ये आम्ही हे सगळं मांडायला तयार आहोत. फक्त भांडायचं त्यांना माहित आहे, आरोप करायचं त्यांना माहित आहे, खोटं बोलायचं त्यांना माहित आहे. लोकसभेमध्ये फेक नरेटिव्ह पसरवून
तुम्हाला फसवण्याचं त्यांनी काम केलं. परंतु या विधानसभेच्या निवडणुकीत किती खोटं बोलले तरी माझ्या या लाडक्या बहिणी त्यांना बरोबर मुंहतोड जवाब त्यांना दिल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास या ठिकाणी आहे. कारण आम्ही सर्वसामान्य लोक आहोत, आम्ही फसवणार नाही. आम्ही खरं म्हणजे घरात बसून सरकार चालवत नाही. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, कार्यकर्ता घरात नाही, लोकांच्या दारात शोभून दिसतो. लोकांच्या दारात आम्ही शासन आपल्या दारी योजना नेल्या, 5 कोटी लोकांना लाभ मिळाला. आज देखील मी आपल्याला सांगतो, आम्ही सर्वसामान्य लोक आहोत. आज लोकांच्या दारात जाऊन लोकांची सेवा करण्यामध्ये आम्हाला समाधान मिळतं. आम्ही तिघही पण आमचं मंत्रिमंडळ काम करणार आहे. आज 24/7 काम करणार सरकार आहे. आज मी सकाळपासून रात्री पहाटेपर्यंत काम करतो. दादा देवेंद्रजी देखील जे काम करतात, गेले 5 वर्ष मागचा अनुभव मुख्यमंत्री पदाचा त्यांनी वापरून या ठिकाणी आज आम्ही तिन्ही लोक, दादा पहाटे लवकर उठतात, मी रात्री उशिरापर्यंत पहाटेपर्यंत काम करतो, देवेंद्रजी करतात, दादा सकाळी पहाटे लवकर उठून काम सुरू करतात. म्हणजे 24 तास ही सगळी टीम काम करते आहे. 24/7. आम्ही घरात बसून राज्य चालवत नाही. आम्ही फेसबुक लाईव्ह करून राज्य चालवत नाही. फेस टू फेस काम करतो. त्यांच्या शेतात जातो, माझ्या बहिणींचं दुःख ऐकतो, त्यांचे अश्रू पुसण्याचं काम करतो. आणि म्हणून तुम्ही आमच्यावर आरोप करता प्रत्येक वेळेला. काही नाही, सरकार आल्यापासून आज पडणार, उद्या पडणार, परवा पडणार. काय त्यांना ज्योतिषी भेटलाच नाही खरा. माझ्याकडे मागितला असता तर मी पाठवला असता. आणि म्हणून सरकार अगोदर मजबूत होत गेलो. आणि पूर्ण तुमच्या आशीर्वादाने हा कार्यकाळ आम्ही पूर्ण केला. फक्त कार्यकाळ पूर्ण करत नाही तर आतापर्यंतच्या इतिहासामध्ये बंद पाडलेले महाविकास आघाडीने प्रकल्प आम्ही सुरू केले, उद्योग आणले. आज उद्योगामध्ये महाराष्ट्र पहिल्या नंबरला. आज परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिल्या नंबरला. आज संभाजीनगरला देखील करोडो रुपयांचे उद्योग या ठिकाणी येत आहेत. समृद्धी हायवे इकडे झालेला आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की ज्या योजना आम्ही सुरू केल्यात, या योजना कधी बंद पडणार नाही. आपल्या आशीर्वादाने 2.5 कोटी माझ्या बहिणींच्या खात्यात हे पैसे देणं सुरू झालं. आणि म्हणून तुम्ही फक्त एवढंच काम करा. हे दुष्ट सावत्र भाऊ ज्याने तुमच्या योजनेमध्ये खोडा घातला, यांना सगळ्यांना बरोबर लक्षात ठेवा. आणि खऱ्या अर्थाने आज दसरा येतोय, दिवाळी येते. माझ्या सगळ्या बहिणींना एवढंच सांगतो, दिवाळीचा दिवा पेटवा, अंधार सगळा जाऊ द्या. माझ्या बहिणींनो, तुमची दिवाळी गोड होऊ द्या. सगळ्यांना दसरा दिवाळीच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा मी आपल्याला एवढंच सांगतो,